बघा, if conductor is given to 10 raised to 10 electrons in every second, time required for conductor to get total charge of 1 coulomb will be nearly चार्ज इलेक्ट्रॉन दिले. कोण सांगला कसं सॉल्व्ह करायचं? हा प्रॉब्लेम 100% कोणाला जमणार नसेल त्या एक एक्झामला. का? तर ही जी एकच हिंट आहे. काय हिंट आहे? 1 कुलम म्हणजे किती इलेक्ट्रॉन? यस, वी हॅव 1 कुलम म्हणजे किती इलेक्ट्रॉन? 6.242 इंटू 10 रेज टू 18 इलेक्ट्रॉन्स ज्यावेळी जमा होतील त्यावेळी काय होतोय? 1 कुलम होतोय. इज इट राईट? झालं सॉल्व प्रॉब्लेम. का? यस, किती इलेक्ट्रॉन सेंड केलेत? 10 रेज टू 10 इलेक्ट्रॉन सेंड केलेत. किती टाइम मध्ये? 1 सेकंड मध्ये. बरोबर? हा. मग 1 कुलम साठी किती इलेक्ट्रॉन सेंड करायला पाहिजेत? 6.242 इंटू 10 रेज टू 18. हा नंबर विसरू नका. किती सेकंड मध्ये? त्याला 1 सेकंड लागणार. काय करणार सांगा? क्रॉस मल्टिप्लाय. मी x इंटू 10 रेज टू 10 is equal to 6.242 into 10 raised to 18. हा. मग x आलं 6.242 as into 10 raised to काय येणार? 8 as 18 minus 10. त्यामुळे 8 झालं. बट सेकंड मग ऑप्शन कुठलं येईल सांगा? ह्या सेकंडचं मिनिट करायचं असेल तर काय करणार? ह्या सेकंडचं मला मिनिट करायचंय. बट आवर्स करायचंय. काय करणार? आवर्सला 60/60 म्हणजे 3600 आवर्स होणार. कळालं काय? बघा, लक्ष द्या. तर मी 6.242 आहे ना, 6.242 आहे. त्याला काय करतो मी? 6242 करतो. म्हणजे यातलं 10 रेज टू काय झालं? 5. बरोबर? 3 0 इकडे घेतल्यामुळे डिवाइड बाय 3600 म्हणजे 2 आवर्स होईल काय? हे 2 आवर्स होईल काय? नाही होणार. ऑप्शन काय? 2 आवर्स नाही होणार. मग 2 डेज. डेज साठी काय करायला पाहिजे? मला डेज पाहिजे. डेज साठी काय करायला पाहिजे? 24 न डिवाइड करा. पुरत होणार नाही. नंबर फार मोठा आहे. 10⁵. अंडरस्टूड? मग इयर साठी काय करणार? 6242 डिवाइड बाय 3600 फॉर आवर्स, फॉर डे 24 अँड फॉर इयर्स किती? 365. मग ते इयर होणार. आणि कीप इन माइंड हे 10⁵ किती आहे? 5. मग मला सांगा 2 इयर्स होईल का 20 इयर्स होईल? 2 का 20 इयर्स होईल अप्रॉक्सिमेटली? नाही, 20 इयर्स इज आन्सर. मला माहिती आहे म्हणून कॅल्क्युलेट केले म्हणून. तुम्ही ह्यामध्ये बघा आता अंदाजे बघा 6242 आणि 3600 अँड 24 म्हणजे 2 0 घेतले 24 झालं. 365 ला 2 0 ऍडजस्ट होतात. मग 1 0 राहतोय म्हणून 20 इयर्स. असं तुम्ही थिंक करायला पाहिजे.
आन्सर इज 20. ठीक आहे. मला जरा 12वीच्या मुलांना बोललंय. ठीक आहे, म्हणून मी तुझे घरचे आले तर लगेच पाठव, फोन कर. तर पुढे मुलांना बोलले 12वीची आली तर फार महत्वाचं. टेस्टला जर आलीच नसतील, केमिस्ट्रीला तर इकडे येणार. टेस्टला काय भीती वाटते फार. सही, टेस्टची भीती वाटते. असं करू नका, घाबरायचं नाही. हे कळालं का नाही तुम्हाला आजचे प्रॉब्लेम? कळाला? अभ्यास कसं करणार काय सांगितलं आता. ह्या 3 दिवस काय करणार? ऑप्टिक्स परफेक्ट वाचायचं, वहीतले प्रॉब्लेम वाचायचे आणि मग ते सॉल्व्ह करायचे. हो ना, 100% पेपर इझिली होणार. मला माहित नव्हतं, मी सॉफ्टवेअर युज करतोय पेपर कसा असेल तर. त्यामुळं एखादा परीक्षेला तसं असते. आणि आपण जे ऑनलाईन घेतलं ना, ते फार अवघड होतं. क्वेश्चन्स फारच अवघड होतं. मुंदराचं ते थांबवलं, त्यांनी सेट केलं नाही व्यवस्थित एवढे. तर नेक्स्ट वीक मध्ये मला भेटायला पाहिजे. नेक्स्ट वीक तुम्हाला 9ला काही टायमिंगला प्रॉब्लेम नाही ना? मी 12वीच्या मुलांना बोलल्यास मग विचारतो मी, आणि 9ला आपण बोलूया. 9:15 9 ओके. 9:10 9:10 11. ओके, चांगलं होतंय, भरपूर होतंय मग.